येत्या सोमवारी 17 फेब्रुवारी रोजी उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिन पंचायत समितीच्या राजे शिवछत्रपती सभागृहात सकाळी 11 वाजता खेड तालुक्यातील सर्व कार्यालयीन प्रमुखांच्या उपस्थितीत तालुकास्तरीय लोकशाही दिन होणार। 7 कलमी कार्यक्रमाअंतर्गत 100 दिवसात प्राधान्याने करावयाच्या कार्यवाहीबाबत सविस्तर सूचना। हिंजवडी आयटी पार्क येथे 17 फेब्रुवारी रोजी दिव्यांग रोजगार मेळावा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता विभाग पुणे तसेच अमेरिकन इंडिया फाउंडेशन ट्रस्ट बँगलोर यांच्या वतीने ग्रँड तमन्ना हॉटेलमध्ये सकाळी 9 वाजता रोजगार मेळावा होणार। कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त साबा मोहिते यांची माहिती। खेड तहसील कार्यालयात भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची विटंबना झाल्याचा विविध संघटनांकडून नोंदविला आक्षेप। भीमशक्ती संघटना आक्रमक तहसील कार्यालयासमोर संघटनेनं केलं आंदोलन। खेड तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन। मूर्ती विटंबना प्रकरणी माफी मागण्याची केली मागणी। खेड तालुक्याचे सुपुत्र ज्येष्ठ साहित्यिक नामदेव ढसाळ यांच्या जयंती दिनानिमित्त पद्मश्री नामदेव ढसाळ स्मृती साहित्य संमेलन संपन्न। मुंबई येथे ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन। ज्येष्ठ साहित्यिक म.भा. चव्हाण यांनी संमेलनाध्यक्षपद भूषविले। अशोक टावरे यांच्याकडे स्वागताध्यक्षपदाची जबाबदारी। महावितरण अभय योजनेची मुदत मार्च अखेरपर्यंत। विजेची गरज नसली तरी थकबाकी मुक्त होण्याची संधी। महावितरणच्या अभय योजनेअंतर्गत घरगुती वाणिज्यिक औद्योगिक आणि अन्य ग्राहकांना मार्च अखेरपर्यंत संधी उपलब्ध। आस्केड खुर्द गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत कॅनॉल जवळच्या ओढ्यात डोक्यात दगड घालून एकाचा निर्घृण खून। 44 वर्षीय अर्जुन कावडे यांचा खून। अनोळखी व्यक्तीविरोधात म्हाळुंगे पोलिसात गुन्हा दाखल। मारहाणीनंतर आरोपीने ओढ्यात नेऊन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने चेहऱ्यावर दगड घालून केला खून।